अखंड भारत देशासाठी प्राणपणाला लावून सीमेवर लढा देणारे, देशासाठी सर्वस्व अर्पण करणारे शूरवीर म्हणजेच आपले सैनिक. आर्मी, नेव्ही, एअर फोर्स या तिन्ही दलातून जेव्हा एखादा सैनिक सेवा निवृत्त होतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने सेवेतून निवृत्त झालेला असतो. मात्र तो मन व मनगटाने मजबूत असतो. अशा माजी सैनिकांना पुन्हा आपलंसं करून त्यांनी केलेल्या देशसेवेची जाण ठेवत त्यांना मुख्य प्रवाहात आणणे व उभारी देऊन रोजगार उपलब्ध करून देणे हे काम एक संस्था करत आहे. तिचे नाव आहे महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात मेस्को. 18 जानेवारी 2002 साली मेस्कोची स्थापना झाली. मेस्को माजी सैनिकांचे पुनर्वसन तर करतेच, त्याचबरोबर खाजगी व शासकीय, निमशासकीय संस्थांना शिस्तप्रिय, अनुभवी व कुशल मनुष्यबळ व सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षा सेवा पुरवते. शासन निर्णयानुसार सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांना सरकारकडून मेस्कोद्वारे मनुष्यबळ सेवा व सुरक्षा सेवा विना निविदा घ्याव्यात असे आदेश आहेत. सुरक्षा सेवा पुरवणे हा मेस्कोच्या उपक्रमातील एक महत्त्वाचा भाग आहे. मागील 20 वर्षात मेस्कोने गगनभरारी घेत एकट्या पुणे जिल्ह्यात 240 सुरक्षा रक्षकांपासून काम सुरू केले आहे व आज मितीस 36 जिल्ह्यांमध्ये 472 कंत्राटांमार्फत 11,000हून अधिक सुरक्षा कर्मी नियुक्तीपर्यंत मजल मारली आहे. सुनियंत्रित कारभारासाठी 9 क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती केली असून वार्षिक उलाढाल 285 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. याचबरोबर माजी सैनिक व त्याच्या पाल्यांना तांत्रिक शिक्षण तसेच व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याकरिता मेस्कोने भोसरी MIDC मध्ये 2.5 एकरचा भूखंड स्वबळावर संपादित केला व यावर 3 मजली औद्योगिक इमारत बांधली. सर्व सोयींनी युक्त अशा इमारतीमध्ये 500 ते 1000 चौरस फुटांचे औद्योगिक गाळे भाडे तत्वावर माजी सैनिकांना उपलब्ध करून देण्यात आले. आनंदाची बाब म्हणजे 110 गाळ्यांमध्ये माजी सैनिकांनी व्यवसाय सुरू केला आहे व उत्पादन घेताना त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. ग्रामीण भागातील युवक सक्षम व्हावा, स्वयंरोजगारात यावा यासाठी बुलढाणा आणि सातारा या ठिकाणी महासैनिक प्रशिक्षण केंद्राची स्थापना करण्यात आली. 2015 मध्ये या प्रशिक्षण केंद्राची स्थापना झाली. ट्रेनिंग सेंटर सावधान, ट्रेनिंग सेंटर. सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण तसेच सुरक्षा सेवा विषयक या दोन्ही बाबींचे प्रशिक्षण देताना आजवर 4184 युवकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. एवढेच नव्हे तर या ठिकाणी 100 प्रशिक्षणार्थींना अतिशय माफक शुल्क आकारून निवास व भोजनाची सुविधा देखील मेस्को मोठ्या मनाने उचलत आहे. मेस्को सतत नवीन ध्यासाने झपाटलेली असते. माजी सैनिकांविषयी आत्मीयता बाळगत मेस्कोने सातारा येथे मेस्को एंटरप्राइजेसची स्थापना केली. यामध्ये कारगिल ऑफसेट प्रिंटिंग कारखाना सुरू करण्यात आला. सैनिक कल्याण विभाग, अन्य ठिकाणचे छपाई विषयक कामे या ठिकाणी केली जातात.
सातारा व परिसरातील युवकांसाठी अतिशय माफक फी व त्यामध्ये राहण्याची व भोजनाची व्यवस्था करत मेस्कोने साताऱ्यात करिअर अकॅडमीची स्थापना केली आहे. आजवर या ठिकाणी 178 शिबिरे घेण्यात आली असून 12,131 युवकांनी यामध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे. मालाड मुंबई येथे पेट्रोल पंपाची स्थापना करण्यात आली असून माजी सैनिकांना रोजगार उपलब्ध करून देणारा हा पंप विश्वासार्हतेच्या जोरावर वृद्धिंगत होत आहे. उत्तम सेवेकरिता नावलौकिक कमावत आहे. मेस्कोच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा आणखी एक प्रकल्प म्हणजेच दाभोळ ते बेंगलोर नॅचरल गॅस पाईपलाईन. 1386 किलोमीटरची ही पाईपलाईन संरक्षणाचे शिवधनुष्य महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात मेस्कोने उचलले आहे. $45 बिलियन खर्चाचा हा प्रकल्प घटप्रभा या ठिकाणी आशिया खंडातील सर्वात मोठ्या नदीला छेदत जातो. भौगोलिक दृष्ट्या सर्वात अवघड अशा ठिकाणी हा महत्वाकांक्षी प्रकल्प आकारास येत आहे. मेस्को ही जबाबदारी सक्षमपणे हाताळत आहे. मेस्को म्हणजे शिस्त, मेस्को म्हणजे वक्तशीरपणा, मेस्को म्हणजे समर्पण भाव, मेस्को म्हणजे जिद्द. सुरक्षा संबंधी सर्व कायदे व भारतीय नियम व कायदे यांची काटेकोर अंमलबजावणी करत महाराष्ट्र एक्स सर्व्हिसमन कॉर्पोरेशन लिमिटेड यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करत आहे. ज्या माजी सैनिकांनी देशासाठी सर्व काही केलं त्यांच्या प्रती म्हणजेच देशाप्रती समर्पणाचा भाव कायम ठेवत मेस्को आपल्या प्रामाणिक ध्येयावर आजही ठाम आहे आणि पुढेही राहील. जय हिंद.